दादासाहेब, मी या घरात आल्यापासून तुम्ही माझ्यावर वडिलांसारखं प्रेम केलंय, लेकीसारखं जीव लावलाय तुम्ही मला. या लेकीचं एवढं पण नाही ऐकणार का तुम्ही? घरात नाही असे विनाकारण कलह झाले ना की खूप त्रास होतो मेरा. बरोबर आहे तुमचं दादासाहेब, पण आईसाहेब इतकं कधीच चिडत नाहीत. त्यांना त्यांना काय झालं अचानक, काय माहित. पण दादासाहेब, आईसाहेबांनी खूप केलं या घरासाठी, म्हणून कदाचित त्यांना काही गोष्टी नाही सहन होत. काय ना मीरा, इथे आपलेच दात आणि आपलेच ओठ आहेत, त्यामुळे काय करावं हेच कळत नाही. दादासाहेब, तुम्ही टेन्शन घेऊ नका, सगळं ठीक होईल. सगळे पुन्हा एकदा एकत्र येतील. बाबा, तुम्हीच आम्हाला शिकवलंय, घर संसार म्हटले की चढ उतार येतातच, पण त्यामुळे असं खचून जायचं नसतं. नाही रे, मी खचलो नाही अथर्व, पण खूप वाईट वाटतंय. काय ना की मतभेद झालेले चालतात एक वेळ, आणि असे मनभेद नाही होता का मग? बाबा, मला आठवतंय, मी लहान असताना असं काही घरात झालं तर तुम्ही नेहमी एक गोष्ट करायचं. मीरा, घरात भांडणं झाली ना तर बाबा आम्हाला बाहेर नाटक बघायला घेऊन जायचे किंवा घरातच अंताक्षरी पार्टी अरेंज करायचे. आठवतंय? अरे वा वेदा, हे काय? वेदा नाही, डॉक्टर वेदा. बापरे, डॉक्टर वेदा, बोला. हो आजोबा, हे बघा, मी डॉक्टर झाले आहे. मग आता काय करायचं? कोण पेशंट आहे मी त्याला लगेच चेक करते. हो का? ते माझा घसा दुखतोय. आजोबा, एक काम करा, तुम्ही ना झोपा, मी हो. तुम्हाला चेक करते. नाही, मी झोपत नाही, मी असं इथे मागे टेकून बसतो. हा, या. काय करणार आता? त्यांनी तपासणार. हो. हा, अगं वेदा, इथे रे कानात घालायचं हे. श्वास घ्या, श्वास सोडा, डोळे बघू. अकरम, थोडस इन्फेक्शन आहे. हो का? पण ना, मी तुम्हाला एक इंजेक्शन देते. इंजेक्शन? बापरे, नको, मला भीती वाटते इंजेक्शनची. काय नाही होणार आजोबा. हो हो. सावकाश. हा, आजोबा, हा, मी ना तुम्हाला काही गोळ्या लिहून देते, ते तुम्ही वेळेवरती खा. बाय. अरे वा. आजोबा, हा, डॉक्टरकडे आल्यावरती ना फोन सायलेंट वरती ठेवायचा असतो. बरं बरं, सॉरी, चुकलंच माझा. पण महत्वाचा फोन आहे वेदा, मी जरा बाहेर जाऊन घेतो. हा, आजोबा, बाहेरचं काय खाऊ नका हा. नाही नाही नाही. दुसरा पेशंट कोण आहे? वेदा, श्वास घ्या, श्वास सोडा.
तेलकट तळलेलं खायचं नाही. बाहेर खूप थंडी आहे, गरम पाणी प्यायचं. म्हाताऱ्या माणसाने हेल्थची काळजी घेतली पाहिजे. आता ना तुमचं वय झालंय. म्हातारी नाहीये मी. घाबरला का आमचं डॉक्टर? हा, मजा केली पेशंटनी. पण डॉक्टर विसरायचं नाही हा, क्लिनिक मध्ये कधी कधी असे पेशंट सुद्धा येतात. या कार्टीला असंच आवळून जीव घ्यावासा वाटतो हिचा. ठीक आहे, हिने नव्याने आठवण करून दिली. वृद्धत्व उंबऱ्यावर आलंय, पण मी हरणार नाही. काहीही झालं तरी मला चिरतरुण व्हायचंय.